हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी ग्रामपंचायतीसमोरील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे यांच्या प्रयत्नांना यश आले असून पारोळा येथील जलजीवन विहिरीतून अंधारवाडीच्या पाण्याच्या टाकीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे। या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कॉन्ट्रॅक्टर कैलास गोळे, किसन लोमटे, प्रकाश आठवडे, हिराजी निर्मळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। पण आम्हाला पाणी नव्हतं, आम्ही पाणी विकत घ्यायचो, पण आता आम्हाला साहेबांनी पाणी करून दिलं। टँकर किती घेत होते? गणेश भाऊनी आणि साहेबांनी पाणी करून दिलं, त्यामुळे आम्ही आता भरपूर मन आनंद झाला आमचं। बोलणं आहे त्याच्यामुळे शासनाकडे एकही रुपयाचा निधी उपलब्ध नसून माझा निधी जवळपास 1.5 ते 2.25 कोटी रुपये थकीत असून सुद्धा अंदरवाडी भाग आज कमीत कमी 20 वर्षापासून टँकरशिवाय पाणी इथं उपलब्ध होतच नव्हतं। तरी पण मला या योजनेचे 3 कोटी रुपयाची योजना असून फक्त मिनिमम 60 ते 70 लाख रुपये मिळालेले असून मी योजना 100% पूर्णत्वास नेलेली आहे। माझ्या स्वतःच्या शासन मला निधी देईल याची मला 100% गॅरंटी आणि काम चालू करण्याचं सर्वात महत्त्वाचं श्रेयमध्ये येत आपल्या जिल्ह्याला मिळालेले 2 रत्न सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब व सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी स्वतः मला चेंबरला बोलवून गायकवाड साहेबांनी सांगितलं तुम्ही पाणी चालू करा, पैशाची व्यवस्था मी करतो। गायकवाड साहेबांच्या शब्दानुसार पूर्ण पाणी चालू करायचा मी पूर्ण घाट घडला आणि आज पूर्ण अंधारवाडी भागामध्ये पूर्ण पाणी चालू आहे।